नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सेल्फ मास्टरीवर आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. नवीन वर्ष सुरू व्हायला 2 दिवस असताना आपण सुरुवात केली आहे या व्हिडिओ सिरीजला. आणि या सेल्फ मास्टरीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये 2024मध्ये आपण जवळपास 200 ते 250 व्हिडिओज ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण बनवणार आहोत. आणि यात आपण असे विषय घेणार आहोत की स्वतःवरती प्रभुत्व आपल्याला गाजवायचं आहे, स्वतःवरती आपल्याला एक मेहनत घ्यायची आहे. त्यामुळे आपला पहिला व्हिडिओ होता सेल्फ मास्टरीमधला सकारात्मक ऊर्जेचा दर कसा वाढवायचा, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन कसं वाढवायचा, तो रेट कसा वाढवायचा यावर होता. तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेल, तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही ते फॉलो करायला घेतलं असेल असं मी समजतो. आणि आजचा आपला विषय सेल्फ मास्टरीच्या भाग 2मध्ये आज आपण बोलणार आहोत 5चा नियम. येस, रूल ऑफ 5 काय आहे समजून घेऊया. 5चा नियम यात असं असतं की तुम्ही बघता की आपल्या आजूबाजूचं वातावरण जसं असतं ना तसे आपण घडत जातो. म्हणजे आपल्या घडण्यामध्ये आजूबाजूच्या वातावरणाचा तेवढाच सहभाग असतो आणि तो खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे जसं काही आपण फॅमिलीमध्ये वाढतोय ते तर आहेच, पण तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घडण्यामध्ये त्यांचाही मोठा सहभाग रादर जसं तुम्ही मोठे होतात, जसं तुम्ही बाहेर पडता त्यावेळी ह्या आजूबाजूच्या वातावरणाचा खूप मोठा सहभाग आपल्या घडण्यामध्ये असतो. त्यामुळे समजून घेऊया 5चा नियम. ह्या 5चा नियम म्हणजे रूल ऑफ 5 काय आहे तर तुम्ही तुमच्या घडण्यामध्ये म्हणजे ह्या असे जे काही 5 गोष्टी आहेत किंवा 5 व्यक्ती म्हणा किंवा 5 अशा गोष्टी आहेत ना त्यांचा प्रभाव तुमच्या वागण्यामध्ये असतो. मग ते कोणीही असो, मग तुमच्या फॅमिलीतले काही मेंबर्स असो किंवा तुमच्या ऑफिसमधलं तुमच्या एन्व्हायरमेंटमधल्या काही व्यक्ती असो, तुमचे सर असो किंवा अजून तुमचे सिनियर कलिग असो, ज्युनियर कलिग्ज असो, ज्यांच्याबरोबर तुम्ही जास्त वेळ राहता त्याप्रमाणे तुमचे विचार डेव्हलप होतात, तुमचं वागणं तसं डेव्हलप होतं. म्हणजे तसं हे समजून घ्या, हे तुम्ही स्वतः अनुभवलं असेल. आणि त्यामुळेच म्हणतो की याच्यात 5चा नियम हाच आहे की तुम्ही तुमच्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे, जो म्हणतो ना आपण बबल फुगा असा क्रिएट करायचा आहे आपल्याला की आपल्याला जे बनायचं आहे, आपल्याला जे आपण म्हणतो ना आयुष्यात मला हे करायचं, मला असं व्हायचं आहे, तर त्याच रिलेटेड व्यक्ती आणि त्याच रिलेटेड गोष्टी आपल्या आजूबाजूला निर्माण आपण सतत त्याच्या प्रभावाखाली असायला हवं. तर आपण पुढे जाऊन तसं बनवू शकतो आणि नक्कीच बनू. तर कसं आता तुम्ही म्हणाल की नेहमीच्या आपल्या कामामध्ये किंवा प्रत्येकाचं काम हे वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं, तर अशा वेळी आपण असं जे आपल्याला बनायचं आहे तर आपण कसं काय त्या वातावरणामध्ये निर्मिती करू शकतो किंवा तसं कसं आपण त्या वातावरणात राहू शकतो. तर त्याला उपाय म्हणजे आत्ताचं डिजिटल दुनियामध्ये तुम्हाला यूट्यूब व्हिडिओज असेल. आता समजा जसं मला उदाहरण मी देऊ शकतो की मला मोटिवेशनल हे असे व्हिडिओज बनवतो आहे किंवा मला त्या प्रकारचं मोटिवेशनल स्पीकर म्हणा असं व्हायचं असेल तर मी काय करतो तर ती वातावरण निर्मिती. आता माझं काम ॲज अ मी प्रोफेशनल CA आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, तर माझं काम पूर्ण अकाउंट्स, ऑडिट, टॅक्सेशन ह्या रिलेटेड असतं. माझं वातावरण मी सतत म्हणजे 6-7 तास तर मी त्या वातावरणात असतो किंवा त्या कामामध्ये असतो. पण तरी पण मग मी कसं ते वातावरण निर्मिती करू शकतो माझ्या ह्याच्यामध्ये. तर बाकीचा जो तुमचा दिवसभराचा वेळ असेल, जेव्हा जेव्हा काही असेल त्यावेळी मी काय करतो, मग यूट्यूबचे व्हिडिओज आहेत किंवा तसे स्पिरिच्युअल मोटिवेशनल बुक्स मी रीड करतो, म्हणजे ते पॉडकास्ट ऐकतो. त्याच्यानंतर काही तशा रिलेटेड सेमिनार्स असतील तर ते मी ऑनलाईन वेबिनार्स अटेंड करतो किंवा फिजिकली जर मिळालं तर अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. तर मलाही तुम्हाला तेच सांगायचं आहे की हे वे आहेत, हे वेज आउट आहेत की तुम्हाला जे बनायचं आहे ना तर ती वातावरण निर्मिती तुम्हाला ह्या प्रकारे तुम्ही निर्माण करू शकता तुमच्या अवतीभोवती. तर यूट्यूब व्हिडिओज आहेत, ऑडिओ पॉडकास्ट आहेत,
बुक्स वाचायचे आहेत तुम्हाला त्या रिलेटेड सगळे. त्याच्यानंतर तुम्ही अशा क्लब्स काही जॉईन करू शकता. तुमचे वीकेंड्स क्लब्स असतील किंवा मंथली असे काही असेल की त्या प्रकारच्या गोष्टी जे तुम्हाला व्हायचं आहे ना त्या प्रकारच्या गोष्टी त्या क्लब्स असतात, काही कंडक्ट करतात तर ते होऊ शकतात. ऑनलाईन वेबिनार्स तुम्ही काही लर्निंग्स जॉईनिंग करू शकतात, कोर्सेस आहेत तसे. किंवा फार फार तर मग तुम्ही सेमिनार्स पण होतात तसे, त्या गोष्टीचे सेमिनार्स असू शकतात, फिजिकली कंडक्ट होतात, तर त्याला तुम्हाला जायचं आहे. तिथे तुम्ही 4 लोकांना अजून भेटू शकता. मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्या रिलेटेड असे ज्या व्यक्तींना काही अशा तुमच्या रिलेटेड गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधून त्यांच्याशी तुम्हाला रिलेशन बिल्टअप करायचं आहे. तर ह्या प्रकारे तुम्हाला ती वातावरण निर्मिती करायची आहे. तर आपला फोकस ह्या वर्षी तोच तुम्हाला ठेवायचा आहे की जे तुम्हाला बनायचं आहे त्याच्या रिलेटेड व्हिडिओज पहा, त्याच्या रिलेटेड पुस्तकं वाचा, त्याच्या रिलेटेड ऑनलाईन वेबिनार्स अटेंड करा, कोर्सेस करा, पेड कोर्सेस करा, किंवा मग त्याच्या रिलेटेड फिजिकल काही हे होत असतील, सेमिनार्स होत असतील तर ते अटेंड करा. तर जेणेकरून तो प्रभाव तुमच्यावरती पडेल, तुम्हाला आयडियाज त्याच्यामुळे काही मिळतील, कसं असतं, काय गोष्टी अजून रिक्वायर आहेत जे काही तुम्हाला करायचं आहे. तर हा झाला 5चा नियम. हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे ही गोष्ट तुम्ही गांभीर्याने घ्या आणि करून पहा, सुरुवात करा. अजून जर तुम्ही कधी हे ऐकलं असेल बऱ्याच जणांनी, पण करून आपण मागे पडतो ह्याच गोष्टी करण्यामध्ये. तुम्ही सुरुवात करा. सगळ्यात सोपी गोष्ट आहे, 2 वेळ तर पटकन आहेत. पुस्तकं वाचायला सुरुवात करा तशा प्रकारची, जे तुम्हाला ज्या विषयात तुम्हाला हे करायचं आहे. यूट्यूब व्हिडिओज पाहायला सुरुवात करा आणि एक टाईम ठरवा, एक वेळ ठरवा आणि कसा तुम्ही त्याच्यामध्ये मॅक्झिमम ते तुम्ही कॅप्चर कराल दर दिवशी, हे तुम्हाला पाहायचं आहे. तर हा होता आजचा आपला दुसरा व्हिडिओ, सेल्फ मास्टरीमधला 5चा नियम, रूल ऑफ 5. नक्की लक्षात ठेवा आणि सुरुवात करा. पुन्हा भेटू पुढचा विषय घेऊन सेल्फ मास्टरीच्या 3ऱ्या भागात लवकरच. तोपर्यंत नमस्कार.